झी 24 तास एक पाऊल पुढे। रज्जो सिनेमाची जेवढी चर्चा त्यातल्या कलाकारांमुळे होतीये त्याहून जास्त चर्चा होतीये ती हुबेहूब उभारलेल्या कामाठीपुराच्या सेटची। भव्य दिव्य आणि अमाप पैसा ओतून हा सेट उभारण्यात आलाय। चला तर आपण ही एक्सक्लुझिव्ह सैर करूया या रज्जोच्या कामाठीपुराची। हा माहोल आहे वेश्यावस्तीतला। हा मात्र ही वेश्यावस्ती जरी खरी वाटत असली तरी हा आहे एक सेट आणि तो उभारण्यात आलाय मुंबईतल्या बोरिवली उपनगरात। प्रत्यक्षात वेश्यावस्ती उभी करणं हे एक आव्हानच होतं आणि हे आव्हान लीलया पेल्लं ते सेट डिझायनर मोनिश सकपाळ यांनी। या सेटसाठी अमाप खर्च करण्यात आला असून मुंबईतल्या नागपाडामधला कामाठीपुरा उभारण्याचा प्रयत्न इथं केला गेलाय। टू रियालिटी असा सेट आम्हाला उभा करायचा होता। या दृष्टिकोनातून मोनिश सकपाळ यांनी हा सेट बांधलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही प्रत्यक्ष कामाठीपुऱ्यामध्ये सुद्धा शूटिंग करणार आहोत। आणि याआधी मी ग्रँट रोडला 3-4 दिवसाचं शूटिंग करून आलेलो आहे। म्हणजे त्या दृष्टिकोनातून इंटरकटिंगच्या पद्धतीनं एक वेगळं काय मांजरेकरांनीही उभारण्यात आलेल्या या सेटचं भरभरून कौतुक केलंय। त्यांना तो एरिया करायचा होता, रेड लाईट एरिया, तिकडे जाऊन शूटिंग करणं इम्पॉसिबल आहे। कुठेतरी ते रिक्रिएट करणं आणि ते जे काही रिक्रिएट केलं ते फॅन्टॅस्टिक केलं। म्हणजे मला असं वाटतं की मोनिश सकपाळ मला इथे हे खूप कौतुक वाटतं की काय सेट बनवलं त्यांनी, कडक बनवलं आणि तेच म्हटलं खूप पॅशननी बनवलं। विश्वास पाटलांना पॅशन होतं म्हणून त्यांनी एवढा मोठा सेट बनवून घेतला आणि आय थिंक इट इज हायलाईट आहे। बरेचसे सीन तिकडे आहेत ते एरियामध्ये, तर लॉट ऑफ रिसर्च अँड लॉट ऑफ मनी त्या सेटमध्ये गेलेलं आहे आणि एक्सलंट सेट। आणि आय जस्ट होप, तेच म्हटलं ना की ते सगळं कलेक्टिव्ह त्यांनी पॅशनेटली सगळंच केलं आहे। त्यांनी कुठे कंजूसपणा केलेला नाही काही करताना। आय जस्ट होप तो सिनेमात रिफ्लेक्ट होईल। एवढंच कशाला तर सिनेमाचा हा सेट पाहून सहकलाकारही पुरते भारावून गेले। खरोखरीच आम्ही पहिल्यांदा जेव्हा बघितला तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे एवढं आणि एवढ्या मोठ्या स्केलवर, म्हणजे तुम्ही आत्ता तरी बाहेरचा भाग बघताय, तुम्ही जेव्हा आतला भाग जाऊन बघाल तेव्हा तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी काय आणलं नाही। म्हणजे अगदी जिलब्या तयार करणाऱ्या माणसापासनं ताज्या आणि शेजारी असलेला तो एक विशिष्ट कळकटपणा, त्यानंतर म्हणजे ते जे वातावरण तिथलं आहे आणि जबरदस्त। आणि तुम्ही साधारण तुम्हाला दिसेल की हा नुसताच असाच होत नाही, भरपूर पैसे खर्च केलेले आहेत सेटसाठी आणि त्याचा जो सगळा ऑरा आहे, त्याचा जो सगळा ग्रँजर आहे, ते सगळं पुरेपूर दाखवण्याचं विनोद प्रधान साहेब या सिनेमाचे कॅमेरामन आहे। म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की देवदास, रंग दे बसंती आणि अगदी त्या काळात जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे होत होते त्या काळामध्ये जयत्रजीत सारखा चित्रपट ज्यांनी केला आहे त्यांचा कॅमेरा आहे। सो आत्ता तरी या क्षणाला एव्हरीथिंग इज ॲब्सोल्युटली ऑन द ट्रॅक। चला, सिनेमाचा सेट तर हुबेहूब तयार करण्यात आलाय। कलाकारही आपल्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत। दिग्दर्शक विश्वास पाटील आणि त्यांची टीमही कंबर कसून तयार आहे। मात्र आता त्यांची ही मेहनत सिल्वर स्क्रीनवर कशी रंगणार याचीच उत्सुकता आहे। झी 24 ताससाठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।